दशरथ राजाने ठरवले रामाला युवराज बनवायचे, पण कैकेयीने भरताला युवराजपद व रामाला 14 वर्षाचे वनवास असे तिचे 2 वर राजाकडे मागितले. राम आनंदाने वनवासात गेला, त्याच्यासोबत सीता व लक्ष्मण पण. त्यामुळे दशरथ राजा खूप दुःखी झाला. त्यातच तो मृत्यू पावला. भरत पण खूप दुःखी झाला. रामाला परत आणण्यासाठी तो चित्रकूट पर्वतावर गेला, पण प्रभू राम काय परत आले नाही. भरताने प्रभू रामांच्या पादुका घेतल्या, अयोध्येच्या सिंहासनावर ठेवल्या व राम येईपर्यंत अयोध्येचे राज्य केले. इकडे राम, लक्ष्मण, सीता चित्रकूट पर्वतावरून दंडकारण्यात आले. तिथे खूप साऱ्या ऋषींचे आश्रम होते. ते सर्वजण तेथे 10 वर्ष राहिले व राक्षसांपासून त्या आश्रमांचे व ऋषींचे रक्षण केले. अगस्त्य ऋषींनी रामांना दिव्य धनुष्य व दिव्य बाण दिले व म्हणाले, आता तुम्ही पंचवटीत वास्तव्य करा. पंचवटीत शूर्पणखा नावाची राक्षसी आली. लक्ष्मणाने तिचे तलवारीने नाक व कान छाटले व रामाने तिचे भावंडे खरदूषण यांसह 14,000 राक्षसांचा वध अवघ्या 72 मिनिटात केला. हा सगळा पराक्रम शूर्पणखेने तिचा भाऊ रावणाला सांगितले. रावण खूप संतापला. त्याने सीताचे हरण करण्याचे ठरवले व केले पण. राम व लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले. शोधता शोधता तिला जटायू भेटला. जटायू म्हणाला, रावण सीताला घेऊन दक्षिणेकडे गेला आहे. दक्षिणेकडे जाता जाता राम व लक्ष्मण पंपा सरोवराजवळ आले. तेथे त्याला हनुमान भेटला. हनुमानाने राम व लक्ष्मण यांना सुग्रीवाकडे नेले. सुग्रीव व रामाने एकमेकांना सहाय्य करण्याचे वचन दिले. त्यानंतर प्रभू रामांनी अधर्मी वालीचा वध केला व सुग्रीवाला किष्किंधेचे राज्य दिले. वालीपुत्र अंगद याला युवराज बनवले व सुग्रीवाने 4 दिशेला सीतेच्या शोधासाठी वानर सेना पाठवली. पण दक्षिण दिशेला मुख्य वानर जसे हनुमान, जामवंत, अंगद असे होते. ते सर्व अरण्य व गुहा शोधत शोधत शेवटी महासमुद्राच्या किनाऱ्याजवळ आले. तेथे त्यांना जटायूचा मोठा भाऊ संपाती भेटला. संपाती म्हणाला, रावण हा कुबेराचा भाऊ. इथून 100 योजनला त्याची लंका नगरी आहे. तिथे त्याने सीतेला ठेवलेले आहे. जामवंत हनुमानाकडे गेला व म्हणाला, हनुमाना, तू पराक्रमी आहेस, तू वायुपुत्र आहेस, तूच हा समुद्र ओलांडून सीतेचा शोध करू शकतो. हनुमानाला स्फुरण चढले. त्याने प्रचंड रूप धारण केले व समुद्र ओलांडण्यासाठी महेंद्र पर्वतावर चढला. येथे बालकांडे किष्किंधाकांचा सारांश सांगितला. तर यावर्षी शिकलेले सुंदरकांड व युद्धकांड ऐकूया. धन्यवाद. आता मी तुम्हाला सुंदरकांडाचा काही भाग सांगतो. समुद्र ओलांडण्यापूर्वी हनुमानाने प्रथम सूर्य, इंद्र, वायू व ब्रह्मदेव यांना नमस्कार केला व मन एकाग्र केले आणि लंकेचे चिंतन केले आणि मग अतिशय वेगाने लंकेकडे उड्डाण केले. त्यावेळी पर्वतावरील मोठमोठी वृक्षे मुळासकट उन्मळून हनुमानाच्या मागे जाऊन समुद्रात पडले. देवगंधर्वांनी हनुमानावर पुष्पवृष्टी केली. जाताना मैनाक पर्वत समुद्रातून वर आला व हनुमानाला म्हणाला, तू माझ्यावर बस, विश्रांती घे, फळमुळे खाऊन पुढे जा. पण हनुमान थांबला नाही. त्याने फक्त त्याला स्पर्श केला व पुढे निघाला. तेव्हा सर्व देव नागमाता सुरसेला म्हणाले, आता तू हनुमानाच्या बळाची व बुद्धीची परीक्षा घे. तिने लगेच भयंकर राक्षसीचे रूप धारण केले व औषधाचे मुख पसरले व हनुमानाला म्हणाली, तू माझ्या मुखात प्रवेश कर, मी तुला भक्षण करते. तेव्हा बुद्धिमान हनुमाना लगेच अंगठा उडा झाला व तिच्या मुखात प्रवेश करून लगेच बाहेर आला. तेव्हा तिने त्याची प्रशंसा केली व त्याला आशीर्वाद दिला. वाटेत जाताना सिंहिका नावाच्या राक्षसीने हनुमानाची छाया पकडली व त्याला खाण्यासाठी स्वतःचे मुख पसरले. तेव्हा हनुमानाने लहान रूप धारण करून तिच्या तोंडात उडी मारली व आपला तीक्ष्ण
व मूळ वानर रूप धारण केले आणि लंकेत उतरला. ती नगरी स्वर्गाप्रमाणे होती. लंकेत जाताना लंकेच्या देवतेने हनुमानाला अडवले. तेव्हा हनुमानाने स्वतःच्या मुठीने तिला जोरदार ठोसा दिला आणि लंकेत प्रवेश केला. रात्रीच्या वेळी घराघरातून तो सीतेचा शोध घेऊ लागला. मग तो रावणाच्या अंतःपुराजवळ आला. तेथे 1,00,000 सैन्यांचे रक्षण होते. तेथे सुवर्ण जडित अलंकाराने अनेक स्त्रिया पाहिल्या, पण सीता दिसली नाही. तेव्हा विश्वकर्माने निर्माण केलेले पुष्पक विमान दिसले. ब्रह्मदेवाने ते कुबेराला दिले होते. रावणाने ते कुबेराकडून जिंकून घेतले होते. त्याला सोन्याचे जिने, स्फटिकाच्या खिडक्या व सुशोभित दालने होती. हनुमान त्यात हिंडून बाहेर आला. ते स्वामींच्या मनाप्रमाणे चालणारे होते. मग त्याला रावण दिसला. मंदोदरीला पाहिले व विचार केला, ही सीता असू शकत नाही. म्हणून तो तेथून बाहेर पडला व मोठमोठी वृक्ष असलेल्या अशोकवनात आला. धन्यवाद. अशोकवनात चंदन, चाफा, बकुळ अशी झाडे होती. तिकडे एक सरोवर होता. तिकडे उपवन होते. हनुमान एका मोठ्या वृक्षाच्या फांदीवर लपून बसला. त्याने जेव्हा खाली पाहिले तेव्हा मलिन वस्त्र नेसलेली तेजस्वी स्त्री भूमीवर बसलेली दिसली. 11 विकराळ राक्षसी तिचे संरक्षण करत होते. पहाटे रावण त्याच्या स्त्रियांबरोबर आला. तो सीतेला म्हणाला, तू माझी पटराणी हो. सीता म्हणाली, मी पुण्य कुळात जन्माला आली आहे. मी हे वाईट कर्म करणार नाही. तू मला रामाकडे परत कर, नाहीतर तुझी लंका नष्ट होईल. रामाची आज्ञा नाहीये म्हणून, नाहीतर मी माझ्या तेजाने तुला भस्म करून टाकले असते. हे ऐकून रावणाला राग आला व तो म्हणाला, मी तुला 2 महिने देतो विचार करायला, नाहीतर मी तुला कापून खाऊन देतो. हे म्हणून रावण तिकडून निघून गेला. सीता दुःखी होऊन रडू लागली. तिकडे एक वृद्ध राक्षसी होती. तिचे नाव त्रिजटा होते. ती सीतेला म्हणाली, तू दुःखी होऊ नकोस. आज माझ्या स्वप्नात मी पाहिले की राक्षसांचा वध झाला आणि रामाचा विजय झाला. हे ऐकून हनुमानाला खात्री झाली की ही सीता आहे. तो सीतेला ऐकू जाईल अशा जवळच्या फांदीवर बसून रामचरित्र गायन करू लागला. राम कोण, सुग्रीवाशी कशी मैत्री झाली, सीतेच्या शोधेसाठी मी हनुमान वानर महासागर उल्लंघन करून कसा आलो, सीतेच्या खुणा काय, सीता माझ्या दृष्टीस पडली. हे सगळे ऐकून सीता आश्चर्यचकित झाली. तिने जेव्हा वरती पाहिले तेव्हा तिला बुद्धिमान हनुमान वानर दिसला. हनुमान तिच्या जवळ आला व म्हणाला, तू जर सीता असेल तर तू अशोकवनात कशा? सीतेने तिचा विवाहापासूनचा वृत्तांत सांगितला. मग हनुमानाने रामाचा वृत्तांत सीतेहरणाच्या नंतरचा सांगितला. मग म्हणाला, मी सुग्रीवाचा मंत्री वायुपुत्र हनुमान महासागर उल्लंघन करून इकडे आलो आहे. माझ्यावर विश्वास ठेव. हे म्हणून हनुमानाने रामाची अंगठी दिली. रामाची अंगठी पाहून सीतेला खूप आनंद झाला. सीतेने खूण म्हणून हनुमानाकडे चूडामणी दिला. हनुमान सीतेला म्हणाला, आम्ही सामर्थ्यवान वानर आहोत. राम वानर सेना घेऊन लंकेत येत आहे. तो रावणाचा वध करून तुम्हाला निश्चितच सुटका करून देईल. आपण दुःखी होऊ नका. असे म्हणून हनुमानाने परत एकदा सीतेला नमस्कार केला आणि तेथून निघाला. जय जय रघुवीर.
श्रीराम समर्थ. सीतेचा शोध तर लागला, तिची भेटही झाली. त्यामुळे हनुमानाला आनंद झाला व त्याने विचार केला, मुख्य कार्य तर पार पडले. आता रावण व त्याच्या सैन्याचे बळ किती आहे हे जाणूनच सुग्रीवाकडे जावे. त्याकरता उत्तम अशा अशोकवनाचा नाश करावा, म्हणजे रावण प्रचंड सैन्य घेऊन येईल. त्या सैन्याचा वध करून मगच सुग्रीवाकडे जावे असा विचार हनुमान करतो व उत्तम अशा अशोकवनाचा नाश करून दरवाजावर जाऊन बसतो. दरवाजावर ही बातमी रावणाला कळते. रावण आपले 80,000चे सैन्य हनुमानाला बंदी बनवायसाठी पाठवतो. हे सैन्य हनुमानाला दिसताच हनुमान दरवाजावरून खाली उतरतो, प्रचंड रूप धारण करतो, गर्जना करतो आणि एका लोखंडी परिघाने सर्व सैन्याचा वध करतो. त्यासोबतच जंबुमाली व 7 मंत्रिपुत्रांचा देखील वध करतो आणि रावणपुत्र अक्षाचाही वध करतो. त्यानंतर रावण आपला पुत्र इंद्रजित याला पाठवतो. इंद्रजित मायावी असतो. तो ब्रह्मास्त्राच्या साह्याने हनुमानाला बंदी बनवतो व रावण दरबारात आणतो. रावणासमोर आल्यावर हनुमान रावणाला म्हणतो, मी रामाचा दूत आहे. सीतेच्या शोधासाठी इथे आलो होतो, ती मला सापडली. सीता रामाला परत द्यावी, नाहीतर तुझी लंका भस्म होईल. एवढे ऐकताच रावणाला प्रचंड राग येतो व तो म्हणतो, वध करा या वानराचा, अशी आज्ञा आपल्या सैनिकांना देतो. तेवढ्यात विभीषण उठतो व म्हणतो, दूताला मारणे हे अयोग्य आहे असे शास्त्रवचन विभीषण सांगतो व रावण विचारात पडतो की आता या दूताला शिक्षा तरी काय द्यावी. मग रावण व त्याच्या सैन्यात सुचते, बिना शेपटीचा वानर कसा दिसेल बरे. म्हणून हनुमानाच्या शेपटीला रावणाचे सैन्य हनुमानाच्या शेपटीला आग लावतात व त्याला सर्व लंकानगरीतून फिरवतात. जाताना हनुमान सर्व राजमार्ग, रस्ते, चौक पाहून घेतो. त्यानंतर तो आपले पाश तोडतो, आकाश उड्डाण करतो आणि लंकेतील सर्व घरे ओळीने पेटवत जातो व त्यामुळे सर्व राक्षसांची धावाधाव उडते. नंतर त्याला सीतेची आठवण होते. तो सीता सुरक्षित आहे का नाही हे पाहण्यासाठी जातो. आपली शेपटी महासमुद्रात विझवतो आणि सीतेचा निरोप घेऊन महेंद्र पर्वताकडे उड्डाण करतो. महेंद्र पर्वताकडे येत असताना हनुमानाला पाहून सर्व वानर खूप आनंदित होतात. त्या हनुमान जसा महेंद्र पर्वतावर उतरतो तसं सर्व वानर हनुमानाचा फळे देऊन सत्कार करतात. त्यानंतर ते सर्वजण रामाकडे प्रस्थान करतात व दिसली देवी एवढे हनुमान रामाला म्हणतात. रामासहित सर्वांनाच खूप आनंद होतो. त्यानंतर हनुमान लंकेत घडलेला सर्व वृत्तांत रामाला सांगतो आणि सीतेने दिलेला चूडामणी रामाला देतो आणि म्हणतो, हे प्रभू, लवकरच समुद्र तरून जाण्याचा उपाय करा. इथे आपले सुंदरकांड संपते. आता आपण युद्धकांड ऐकूया. धन्यवाद. श्रीराम समर्थ. रावणाच्या लंकेत अशोकवनात सीता आहे असे हनुमानाने रामाला सांगितले. रामाने शुभमुहूर्त पाहिला आणि आपल्या वानरसेनेसह लंकेकडे प्रयाण केले. सह्याद्री पर्वत, मलय पर्वत ओलांडून दक्षिणेकडे महेंद्र पर्वतावर ही सर्व अफाट वानरसेना आली आणि पर्वतावर ही सर्व अफाट वानरसेना आली. ही सर्व अफाट वानरसेना आली आणि तेव्हा त्यांना एक महासागर दिसला. त्या सागर तटावरच सर्वजण थांबले. तेव्हा ही बातमी लंकेत रावणाला समजली. त्याने सभा बोलावली व सर्व राक्षस म्हणाले, आम्ही या वानरांचा सहज पराभव करू. तेव्हा विभीषण म्हणाला, राम धर्माने लढत आहे. तुमच्या शौर्याचा तिथे मुळीच उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्ही पळलेली सीता परत द्यावी. हे ऐकताच रावण संतापला आणि म्हणाला, तू माझा बंधू आहेस, पण तू कुलकलंक आहेस. मी तुझा धिक्कार करतो. हे रावणाचे कठोर भाषण ऐकताच विभीषणाने रावणाला सोडले व आपल्या 4 मंत्र्यांसह रामाला शरण आला. तेव्हा सुग्रीव रामाला म्हणाला, शत्रूच्या बंधूवर विश्वास ठेवू नये. तेव्हा राम म्हणाले, विभीषण असो वा रावण असो, मला शरण आलेल्याला अभय देणे हेच माझे प्रीत आहे. असे म्हणून रामाने विभीषणाला अभय दिले व त्याच्याकडून सर्व राक्षसांचे बळ जाणून घेतले आणि त्याच्यावर लंकेच्या राज्याचा अभिषेक केला. प्रभू राम
रामचंद्र आपल्या प्रचंड वानर सेनेसह सागर ओलांडण्यासाठी सागराकडे प्रार्थना केली. तेव्हा सागराने मानव रूप धारण करून प्रकट झाला व म्हणाला, विश्वकर्मा याचा पुत्र नल या वानराकडून समुद्रावर सेतू बांधून घ्यावा. नल या वानराने सेतू बांधण्यास सुरुवात केली. यावेळी सर्व वानर सेनेने अरण्यातून लाखो वृक्षे व लता उपटून आणल्या. हत्ती एवढ्या प्रचंड शिळा यंत्रांनी ओढून समुद्रात टाकल्या. अवघ्या 5 दिवसात 100 योजन लांब समुद्र नल वानराने बांधला. त्यावेळी या सेतूवर सर्व वानर सेनेसह राम लंकेत पोहोचले. तेथे त्यांनी युद्ध टाळण्यासाठी वालीपुत्र अंगदाला शिष्टाईसाठी रावणाकडे पाठवले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे रामांनी आपल्या वानर सेनेला लंकेवर हल्ला करण्याची आज्ञा दिली. धन्यवाद. आता रामांची आज्ञा ऐकताच वानर आणि राक्षसांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. वृक्षे, दगड, पर्वत, नखे, दात व हाताच्या मुठी अशी हत्यारे वानरांकडे होती. तसेच खड्ग, गदा, धनुष्य, शक्ती, शूल अशी हत्यारे राक्षसांकडे होती. राम, लक्ष्मण, हनुमान व सुग्रीव यांनी राक्षसांच्या सेनेतील अनेक महारथी मारले व रावणपुत्रांचाही वध केला. तेव्हा रावणाचा भाऊ प्रचंड असा कुंभकर्ण रणांगणात उतरला. त्याने असंख्य वानरांचा संहार केला. तेव्हा रामाने त्याचे दोन्ही हात व पाय तोडून ब्रह्मास्त्राने त्याचे शिर उडवले व त्याचा वध केला. त्यानंतर त्याचे 2 पुत्र कुंभ आणि निकुंभ या दोघांचाही रामाने वध केला. रावणपुत्र अतिकाय याचाही रामाने ब्रह्मास्त्राने वध केला. तेव्हा रावणाने त्याचा पुत्र इंद्रजित याला रणांगणात उतरवले. तो मायावी युद्धात पारंगत होता. तो सिद्धी मिळवण्यासाठी यज्ञ करीत होता आणि तेव्हा विभीषणाच्या सल्ल्याने लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केला. आता राम व रावण यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. रावण भयभीत होऊन लंकेत पळून गेला आणि पुन्हा सज्ज होऊन आला. तेव्हा लक्ष्मणाने त्याचे सारथी व अश्व मारले. चिडून रावणाने लक्ष्मणावर शक्ती फेकली आणि लक्ष्मण मूर्छित झाले. वैद्य सुषेण हनुमंतास म्हणाले, हनुमंता, तू हिमालयात जा आणि तिथून संजीवनी औषधी घेऊन ये. हनुमंताने लगेच उड्डाण केले आणि तो पूर्ण पर्वतच उपटून येथे आणला. त्या औषधींमुळे लक्ष्मण शुद्धीवर आला. आता राम व रावणाचे पुन्हा घनघोर युद्ध सुरू झाले. आकाशात सर्व देव व गांधर्व हे युद्ध पाहण्यास जमा झाले. इंद्राने आपला सारथी मातली याला रथ घेऊन रामांकडे पाठवले. रामांनी त्या रथाला प्रदक्षिणा घातली व रथारूढ होऊन युद्ध करू लागले. हे युद्ध रात्रंदिवस चालले. राम रावणाचे शिर उडवायचे आणि तिथे नवीन शिर उत्पन्न व्हायचे. रामाला आश्चर्य वाटले. तेव्हा अगस्ती मुनी रामाजवळ आले आणि त्यांनी रामाला आदित्य हृदय स्तोत्र सांगितले. त्याप्रमाणे रामाने सूर्याची स्तुती करून अगस्ती मुनींनी दिलेला बाण धनुष्यास लावला. त्याला ब्रह्मास्त्राने भारले आणि तो बाण रावणाच्या वक्षस्थळावर सोडला. रावण गतप्राण होऊन रथावरून खाली पडला. हे सर्व दृश्य पाहून भयभीत झालेली राक्षसी सेना घाबरून लंकेत पळून गेली. रामाच्या आज्ञेने विभीषणाने रावणाचा यथाविधी अग्निसंस्कार केला. त्यानंतर रामाने लक्ष्मणाकडून विभीषणाचा राज्याभिषेक करविला. राज्याभिषेकानंतर विभीषणाने सीतेला सुंदर वस्त्रालंकारांनी सुशोभित करून रामांकडे आणले. सीता शुद्धच होती, पण तिच्या शुद्धतेची खात्री पटवण्यासाठी तिने अग्निदिव्य केले. सर्व देव जे रावणाच्या बंदिवासातून मुक्त झाले त्यांनी रामाची खूप स्तुती केली. हे सर्व झाल्यानंतर ते सर्वजण पुष्पक विमानातून अयोध्येत परत आले. अयोध्या नगरीत आनंदी आनंद झाला. वसिष्ठ मुनींनी समुद्र जलाने रामाचा राज्याभिषेक केला. राज्याभिषेकानंतर रामाने सुग्रीव इत्यादी सर्व वानर सेनेचा रत्ने, सुवर्ण, द्रव्ये हे सर्व देऊन
सत्कार केला व सर्वांना सन्मानाने आपापल्या घरी पाठवले. आता अयोध्येत रामराज्य सुरू झाले. अनेक आदर्श वर्षे राज्य करून प्रभू श्रीराम वैकुंठास गेले. बोला सियावर रामचंद्र की जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सगळ्यांनी थोडं वाल्मिकी रामायण ऐकलं. त्याने आता रामकथा सादर केली सगळ्यांनी, 6 जणांनी, आणि तुम्ही सगळे श्रोते होतात. किती चांगलं भाग्य आहे ना, सज्जनगडावर रामकथा करायला मिळणं हेच भाग्य आहे. यानंतर अंबिका योग कुटीर इथून परमादरणीय सीमाताई शुक्ल आणि त्यांचे सगळे सहकारी 2012 सालापासून इथे येत आहेत. अनेक जण इथे येतात, इथे राहतात आणि मुलांकडनं योगासनं करवून घेतात. मुलांना योगासनं करायला लावणे आणि करवून घेणे याला परिश्रम आहेत बरं. कारण काय होतं, आधी एक तर ते रात्री लवकर झोपत नाहीत. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही. ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांना जाग करत नाही, फरक आहे. त्यांना आम्ही रोज सकाळी 5:30लाच उठवायचो. इथे दूध असायचं कंपल्सरी, ते दूध प्यायला लागायचं. आता त्यात काही ना काहीतरी घातलं यायचं, कधी हळद, कधी बोर्नव्हिटा, काहीतरी समथिंग. आणि मग ते दूध पिऊन झाल्यानंतर रात्रीची झोप न झालेल्या अवस्थेतच आंघोळी पार पाडायच्या. आणि ते करून आल्यानंतरची जी स्थिती असायची, ते प्रदक्षिणा करून आलो, सकाळचं थंड वारं असतं इथे सुद्धा, उद्या तुम्ही जे राहतील त्यांना अनुभवाला येईल. त्या गारव्यातनं इथे थोडासा गरमपणा असायचा की स्तोत्र पठण करता करता यांची बऱ्याच लोकांची समाधी लागायची. त्यातनं खाली उतरवणे आणि मग यांच्याकडनं योगासनं करवून घेणे खरोखर परिश्रमाचं काम आहे. पण हे जरी असलं तरी सुद्धा त्यांनी किती छान प्रकारे त्यांच्याकडनं योगासनं करून घेतली. त्या योगासनांचे इथं तर प्रात्यक्षिक होती. सगळ्यांना नम्र विनंती आहे, बरेच जण, जवळजवळ सगळेच जण सहभागी होणार आहेत, तेव्हा प्रत्येकाला वाटणारे आपला व्हिडिओ काढावा, काही हरकत नाही, बिनधास्त काढा, पण दुसऱ्याला मागच्याला बघता येईल एवढी जबाबदारीने काढा. आता पुढची सूत्र मी परमादरणीय सीमाताई शुक्ल यांच्याकडे सुपूर्द करतो.